शेतकरी मित्रांनो, आता शेतीमध्ये दररोज नवनवीन टेक्नॉलॉजी येत आहेत. म्हणजे आपण कृषी प्रदर्शनामध्ये गेलो की आपण पाहत असतो की प्रत्येक कृषी प्रदर्शनात काही ना काहीतरी नवीन आलेलंच असतं. गेल्या 2 ते 3 वर्षापासून AI टेक्नॉलॉजीद्वारे आपल्या शेतीमध्ये आपल्या पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. आम्ही या AIबद्दल तुम्हाला फारसं असं काही सांगणार नाही आहोत, कारण AI टेक्नॉलॉजी ही जास्तीत जास्त 0.1%, 0.2% एवढ्या शेतकऱ्यांकडे आलेले आहे. परंतु ज्या आधीपासूनच आपल्या शेतामध्ये आहेत, परंतु त्याचा वापर करताना आपण घाबरतोय. तर त्या टेक्नॉलॉजी नेमक्या कुठल्या आणि त्या न घाबरता आपण कशाप्रकारे त्यांचा वापर करू शकतो, हे या व्हिडिओमध्ये पाहूया. पहिल्यांदा आपण पाहूया की ड्रोन टेक्नॉलॉजी. खरं तर काय होतं की आपल्याला असं वाटतं की जिथं आपण 200 लिटर पाणी एका एकराला उडवतो, तिथं फक्त ह्या 10 लिटर पाणी ड्रोननं उडवून काय चालणार किंवा काय उपयोग होणार. तर खरं तर शेतकरी बंधूंनो, आम्ही हे प्रयोग आधी करून पाहिले आणि मगच तुम्हाला हे सांगत आलेलो आहोत. आम्ही सुद्धा हेच केलं की जवळजवळ 3-4 वर्ष आम्ही ड्रोनचा वापरच केला नाही. खरं तर आमचे 81,000हून अधिक सबस्क्रायबर्स आमची टेक्नॉलॉजी वापरतात. त्या प्रत्येक शेतकऱ्याचं एकरी ॲव्हरेज सरासरी 70-80 टनापासून 120-135 टनापर्यंत जातं. परंतु ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा आम्ही ड्रोनद्वारे पहिले जास्त स्प्रे घ्यायचोच नाही. परंतु ज्या वेळेला आम्ही पाहिलं की ऊस फार उंच जातो, 40-45 कांड्याच्या पुढं ऊस गेला की पेट्रोल पंपाद्वारे फवारणं करता येत नाही, त्यावेळेला मग आम्ही ड्रोनचा वापर हळूहळू करायला लागलो. आणि असं समजलं की जिथं 200 लिटर पाणी वापरून जो रिझल्ट यायचा ऊसाला फवारून, तिथं ह्या फक्त 10 लिटरमध्येच रिझल्ट यायला लागला आहे. आणि इवन ह्या 200 लिटर पाण्यापेक्षा सुद्धा जास्त रिझल्ट यायला लागला आहे. मग आम्ही तणनाशकंसुद्धा या ड्रोनद्वारे मारायला सुरुवात केली, तर त्याचासुद्धा अतिशय चांगला रिझल्ट यायला लागला. म्हणजे काय आहे, तर ह्या ड्रोनमध्ये काय होतं की एका कणाचे आणखी विभागून बरेच कण केले जातात आणि त्या प्रत्येक कणातून औषध खाली पडते. म्हणजे ते तणनाशक असेल अगर टॉनिक असेल, आणि त्याच्यामुळं काय होतं की प्रत्येक कणाचा आणि कणाचा चांगल्या प्रकारे यूज होतो आणि औषध चांगल्या प्रकारे बसल्यामुळं सहजच तुम्हाला एकरी आता तर 400-500 रुपये फक्त ड्रोनवाले एकरी फवारायला घेतात. म्हणजे स्प्रे करणारे पंपवाले जेवढे रुपये घेतात तेवढेच या ड्रोनला एकरी रुपये द्यायला लागतात. काही ठिकाणी 700-800 रुपयेसुद्धा आहेत. परंतु हळूहळू जशा ड्रोनची संख्या वाढेल तसे दर कमी होतील. आणि ड्रोनचेसुद्धा आमचे व्हिडिओ ऑलरेडी ऊर्जा इंडस्ट्री या यूट्यूब चॅनलवरती आहेतच. ड्रोनचा अतिशय चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला होतो. हे झालं पहिलं टेक्निक. दुसरं पाहायला गेलो तर पहिल्या काळात आपण फक्त खुरपणीच करायचो, परंतु आता अतिशय चांगल्या प्रकारचे तणनाशकं आलेले आहेत. कारण आता मजूरच मिळत नाही आहेत. कारण जी गावाकडचे जुने मजूर होते तेवढेच आता शिल्लक आहेत. नवीन पिढी भले कमी पगार असू दे, पण लग्नाच्या कारणाने किंवा अन्य कारणाने शहराकडे जाऊन ते कुठे ना कुठेतरी जॉब करत आहेत. त्याकरता इथून पुढच्या काळात तणनाशकं मारणंच गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारच्या ऊसाच्या जातीमध्ये आपल्याला कॅलरीचे एक्स्ट्रा आणि मेट्री हे तणनाशक मारता येतंच. आता इतर तणनाशकं जे आहेत, समजा डायरेक्ट्स आहेत, थोडं कमी तण असताना गवती तण, तमर आहे त्याच्यापेक्षा जास्त जरा मोठं गवती तण झालं तर त्याच्यामध्ये 2,4-Dचा वापर केला तर जास्त फास्ट तण जळतं. तर ह्याच्यावरती पर्टिक्युलर व्हिडिओ ऊर्जा इंडस्ट्री या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी आम्ही दिलेले आहेत. तुम्ही ते सर्च करा. 450हून अधिक व्हिडिओ आपले ऑलरेडी आहेत आणि 81,000हून अधिक आपले सबस्क्रायबर्स आहेत. आपणाला जर आमच्या या आनंद यात्रेत सामावून घ्यायचं असेल तर ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणखी नवीन टेक्नॉलॉजी आम्ही आपणाला नक्कीच देऊ. त्यानंतर आपण पाहतोय की 150 ते 200 रुपयाला फक्त गन येते. म्हणजे जे आपल्या पंपाला डबल बॅटरीचा जर आपला पंप असेल तर पुढच्या बाजूला जर ही गन जोडली तर आम्ही तर जवळजवळ 35 कांड्यापासून 40-43 कांड्यापर्यंतचा जरी ऊस असेल तर ह्याचा स्प्रे आम्ही घेतो. सहजरित्या याचा स्प्रे चांगल्या प्रकारे बसतो, रिझल्ट चांगले येतात. आणि स्प्रे घ्यायचा जर विचार करायचा झाला तर फवारणीचा फायदा खरंच खूप चांगला आहे. म्हणजे रासायनिक खतांना जर समजा आपण 1 टनाचे रुपये इन्व्हेस्ट केले, म्हणजे समजा जर आपल्याला 1 टनाच्या ऊसाचे रुपये 3,000 ते 3,500 रुपये मिळत आहेत, तर त्याचेच जर आपल्याला 10 पटीनं म्हणजे
3-3.5 हजाराचे 30-35 हजार रुपये जर करायचे असतील तर 100 आणि 100% तुम्हाला फवारणीकडं हे वळलंच पाहिजे. लक्षात घ्या. फवारणीला समजा जर 10 टनाचे पैसे म्हणजे जर आपण फवारणी, खतं, औषधं याच्यावरती 30-35 हजार रुपये जरी खर्च केले तर 100 टन ऊस सहज निघतो. 3-3.5 लाख रुपये आपल्याकडं निश्चितपणेच येतात. त्यानंतर येतं ते आळवणी. फक्त हे आळवणी घेत असताना ओरिजिनलच औषधं वापरायची. तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही लोकलमधून काहीतरी औषधं आणून आळवणी घातली तर तसं नाही आहे. तुम्हाला 1.5 महिन्यानंतरचा जो ऊस होतो किंवा रोपं असतात त्या रोपांना 200 लिटर पाण्यामध्ये युरियाचं 1 पोतं, मॅग्नेशियमची 25 किलोची बॅग आणि आपलं ऊर्जा तंत्रज्ञानाचं औषध आळवणीचं असं जर एकत्र करून घातलं तर तुम्हाला 100 आणि 100% फुटवा काढायची आम्ही गॅरंटी देऊ. जर आपले फुटवे निघाले नाहीत तर तुमचे पैसे परत द्यायची आम्ही गॅरंटी देऊ. मार्केटला असं कोणी नाही की जे इतकी गॅरंटी घेतात. त्यामुळं तुम्ही या शेतात असलेल्या या नवीन टेक्नॉलॉजींचा वापर जरूर करावा. AIच्या बाबतीत मुख्य सांगायचं राहिलं की AIद्वारे जास्तीत जास्त तुम्हाला काय होतं तर पाण्याची पातळी किती आहे, म्हणजे कधी पाणी पाजलं पाहिजे. आपल्याकडं तर पाणी मुबलक आहे. त्यामुळे AIचा वापर कुठं आहे की ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी होतं आहे, कमी पडतं आहे, किंवा तुम्हाला साधा शेतकरी आहे की ज्याला कीड रोग ओळखत नाही. ऊसाला येऊन कुठला रोग येतो तर जास्तीत जास्त तांबेरा येतो, किंवा गवताळवाढ हा काय रोग नाही आहे, तो बियाण्याचा प्रॉब्लेम आहे. त्याप्रमाणे इतर रोग वगैरे येतात पण त्याचं प्रमाण नगण्य असतं. कीड येऊन कुठली येते, समजा मावा येते किंवा जास्तीत जास्त हुमणी कीड येते. तर मावा आणि हुमणी ही तर आपल्याला सहजरित्या ओळखते. माव्यामुळं पानाच्या बॅक साईडला पांढरी ती कीड जमा होते. तर त्याला साधा हमला म्हणजे ज्याच्यामध्ये क्लोरो घटक असेल असं कुठलंही औषध मारलं तरी ते कंट्रोल होतं. किंवा हुमणी जर असेल तर रिझेंट आणि फर्टेरा ही अशा औषधं आहेत की ज्याच्याद्वारे सहजरित्या ही हुमणीसुद्धा कंट्रोल होते. त्यामुळं ऊसामध्ये किंवा कुठल्याही पिकात असं घाबरायचं काहीच राहिलेलं नाही की ज्याच्याद्वारे आपल्याला जास्त खर्च केला पाहिजे आणि मगच उत्पादन येईल. त्यामुळे सहजरित्या आमचे तरी जे सबस्क्रायबर्स आहेत ते सहजरित्या 70 टनापासून 135 टनापर्यंत ऊस उत्पादन घेतात आणि त्यांना साथ आमची असते. आम्हाला फक्त त्यांच्या पिकांचे फोटो येतात, ते सुद्धा दर महिन्यातून एकदा. त्या फोटोनुसार कुठली खतं टाकायची, कुठली फवारणी करायची, कुठली तणनाशकं मारायची, ही सगळी माहिती आम्ही त्यांना त्यांच्या घर बसल्या त्यांच्या मोबाईलवर पुरवत असतो. सोबतमध्येच आमची ओरिजिनल पावडर फॉर्ममधील औषधं त्यांच्या घरपोच जातात. त्यामुळे रिझल्टलासुद्धा आम्ही बांधील असतो. आणि याकरता आपणालासुद्धा जर जास्त ॲव्हरेज उत्पादन घ्यायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधा. कुठल्याही पिकाच्या बाबतीमध्ये आम्ही आपले मित्र, मार्गदर्शक, गुरु, तज्ज्ञ आहोत. नमस्ते.